नमस्कार मंडळी, अर्जुन पाटील 3.0 या आपल्या विश्वासार्थ यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेविषयी, संजय गांधी निराधार योजना। या योजनेतून गरीब, निराधार, आजारी, अपंग व गरजू लोकांना दरमहा पेन्शन स्वरूपात मदत दिली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पैसे वाटप कधी होणार, कुणाला मिळणार, कोण ठरणार पात्र, कोण ठरणार अपात्र आणि पात्र होण्यासाठी नेमक्या अटी काय आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर या व्हिडिओला सविस्तर चालू करूया। संजय गांधी निराधार योजना ही खूप पूर्वीपासून चालू आहे आणि हिचा उद्देश हा गरीब, निराधार, आजारी, विधवा, अपंग, दारिद्र्य रेषेखालील लोकांना आधार देणे हा आहे। या योजनेतून पात्र व्यक्तींना दरमहा 600 ते 900 रुपये पेन्शन अशा स्वरूपात दिली जाते। काही प्रकरणात संपूर्ण कुटुंबाला 900 ते 1200 रुपयापर्यंत सुद्धा पेन्शन किंवा मदत मिळते। आता पैसे वाटप कधी होणार? सरकारकडून दरमहा हप्त्याने पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातात आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट DBT प्रणालीद्वारे हे पैसे जमा होत असतात आणि काही मात्र कधी तांत्रिक कारणामुळे उशीर सुद्धा होऊ शकतो। यंदा 2025 ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्याचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातून वाटप होणार अशी माहिती मिळत आहे आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत की पात्र लाभार्थ्यांचे पैसे हे वेळेत जमा करावेत आणि हे पैसे कुणाला मिळणार। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही मुख्य अटी आहेत। अर्जदाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असल्यास तो पात्र ठरत असतो। जर महिला विधवा असेल तर कुटुंब चालविण्यास कोणी नसेल तर तिलाही सुद्धा महाराष्ट्र सरकार या योजनेनुसार पेन्शन किंवा मदत देत असतं। 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती ही पात्र ठरत असते। म्हणजे संपूर्ण शरीरात जर व्यक्ती 40 किंवा त्यापेक्षा जास्त टक्क्यात अपंग असेल कोणत्याही अंगाने, तर ती व्यक्ती या योजनेत पात्र ठरत असते। HIV कॅन्सर, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लोक या योजनेत पात्र ठरत असतात। म्हणजे कॅन्सर, HIV किंवा कोणताही आजार जर तुम्हाला असेल तर तुम्ही या योजनेत पात्र ठरू शकता। त्यानंतर पूर्णपणे निराधार, कमाईचे साधन नसलेले लोक सुद्धा या योजनेत म्हणजेच पात्र ठरत असतात। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्य म्हणजेच खूप गरीब किंवा निराधार व्यक्ती सुद्धा यामध्ये पात्र ठरतात। एकदा पात्र ठरल्यानंतर सरकार दरमहा थेट खात्यात पैसे टाकत असतं आणि यामध्ये कोण ठरणार अपात्र, तर त्याला बघूयात। ज्या लोकांकडे मोठी शेती आहे, मोठं घर आहे, नियमित उत्पन्न आहे, ते अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर सरकारी किंवा खाजगी पेन्शन लोक पात्र ठरत नाहीत। नियमित पगार मिळणारे लोक आणि या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। चुकीची कागदपत्रे दिल्यास अर्ज नाकारला जातो आणि तुम्ही अपात्र ठरता। अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीलाच बघत असाल आणि अर्ज करायचा कसा हे तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घेऊयात। जवळच्या तहसील कार्यालय किंवा महसूल विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज तुम्हाला करता येत असतो।
आणि या अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती म्हणजे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय अपंगत्व प्रमाणपत्र, मृत्यू दाखला. अर्ज केल्यानंतर पडताळणी केली जाते. अशा प्रकारे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर थेट बँक खात्यात पैसे जमा होऊ लागतात. महत्त्वाचे अपडेट. तर अलीकडील अपडेटनुसार राज्यभरात 15 लाखांहून अधिक लाभार्थी या योजनेखालील नोंदणी केलेली आहे किंवा पात्र ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ऑगस्ट 2025 पासून सरकारने नवीन लाभार्थ्यांची नावे जोडण्याची ही प्रक्रिया पुन्हा एकदा चालू केलेली आहे आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित होते म्हणजेच वेटिंग लिस्टवर होते त्यांची यादी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध होणार आहे आणि पैसे थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केले जातील. म्हणजेच मंडळी, पैसे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. पात्र व्यक्तींना दरमहा 600 ते 900 रुपये मिळणार आहेत. पात्र होण्यासाठीच्या अटी आणि अर्ज प्रक्रिया आपण पाहिली. ही माहिती तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचली असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.